बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या राजकीय बातमीने आपण करूयात। बातमी जयंत पाटील यांच्या संदर्भातली आहे। जयंत पाटलांनी प्रदेश अध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय। शशिकांत शिंदे आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नवे प्रदेश अध्यक्ष होतील। जयंत पाटलांनी राष्ट्रवादीचं प्रदेश अध्यक्षपद सोडलंय। मंगळवारी शशिकांत शिंदे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारणार आहे। याच दरम्यान शशिकांत शिंदे यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी इम्तियाज मुजावर यांनी। पाहूया। राष्ट्रवादी शरद पवारांचे नेते जयंत पाटील हे आता राजीनामा देण्याच्या पवित्र्यामध्ये आहेत। एकंदरीतच राष्ट्रवादी शरद पवार या प्रदेशाध्यक्ष पदाच्या रेसमध्ये आता शशिकांत शिंदे यांचं नाव पुढे येत आहे। एकंदरीत शशिकांत शिंदे यांच्याशी आपण थेट बातचीत करणार आहोत। साहेब, आपलं स्वागत आहे लोकशाही न्यूज मध्ये। प्रदेशाध्यक्ष पदासाठी आपलं नाव पुढे येत आहे, कसं बघताय याच्याकडे? नाही, आता मला माहित नाही, पण 15 तारखेला पक्षाची एक बैठक आहे। 15च्या बैठकीमध्ये या संदर्भामध्ये पक्षाची बैठक होऊन काय जो निर्णय व्हायचा तो पक्षाचे श्रेष्ठ आदरणीय पवारसाहेब, जयंत पाटील वगैरे, सुप्रियाताई वगैरे आम्ही सगळे बसून निर्णय घेणार आहे। पवारसाहेब जो निर्णय घेतील तो सगळ्यांना मान्य असेल। नाव चर्चेत येतं, माझं मी भाग्य समजतो की माझ्या एवढ्या उत्तुंग नेत्याच्या पक्षाचं ज्या अध्यक्षाच्या संदर्भात माझं नाव चर्चेला येणं हे माझं भाग्य समजतो। मला वाटतं की निश्चितपणाने आम्ही सगळे कोणी अध्यक्ष हो, परंतु आम्ही सगळेजण एकसंगतेने येणाऱ्या काळामध्ये पक्षवाढीसाठी सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने सरकार किंवा भाजप केंद्रात राज्यामध्ये ज्या पद्धतीने सत्ता हस्तगत करण्यासाठी जे काही शस्त्र वापरते, यंत्रणा वापरते, ज्या पद्धतीने कार्यनीती ठरवतात, रणनीती ठरवतात, त्याला आता वेगळ्या पद्धतीने उत्तर देण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे। आणि म्हणून या बाबतीमध्ये येणाऱ्या काळामध्ये आम्ही एकसंगतीने उभं राहून 100% पर्याय उभा करण्याचा प्रयत्न करू। पक्षाने जर मायावर जबाबदारी दिली तर नक्कीच ती सार्थपणे आपण त्या ठिकाणी पार पाडू, असं अभिवचन शशिकांत शिंदे यांच्याकडून आलेलं आहे। लोकशाही न्यूज मराठी, इम्तियाज मुजावर, सातारा। दरम्यान या संदर्भात ज्या राजकीय प्रतिक्रिया आलेल्या आहेत त्याही पाहूयात। त्यांचा इंटरनल प्रश्न आहे। ज्यांनी राजीनामा दिला त्यांनाही शुभेच्छा, जे नवीन होणार त्यांनाही शुभेच्छा। सगळ्यांनी चांगलं काम करावं या शुभेच्छा। नाही, जयंत पाटलांचं अनेक वर्षापासून शरद पवार साहेबांबरोबर असलेलं चांगलं नातं, परंतु असलेली अस्वस्थता ही आपल्याला पाहायला मिळालेली आहे। त्यांनी अनेक वेळेला त्या पक्षामध्ये काम करताना इंटरेस्ट एवढा काही दाखवलेला नाही, परंतु एक निश्चित आहे, आता जयंत पाटलाची जी काही घुसमट होत होती ती आता थांबली असावी। तुमचं आमंत्रण आहे त्यांना, तुमचं आमंत्रण आहे त्यांना, त्याचा निर्णय आता हे पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील। मला तर पहिली बातमी आता तुमच्याकडूनच समजली। नाव कोणाचं पुढे येतं कोणाचं नाही येतं याबाबत मला तरी काय अधिकृत माहिती नाही, पण याचा सर्वस्वी अधिकार आदरणीय पवारसाहेब असो, आदरणीय ताई असो, आताचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब असो, यांना अधिकार असणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।